नमस्कार, मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी. आपण मागे लिबिडो याविषयी थोडी चर्चा केली होती. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे लिबिडोविषयी असणाऱ्या मिथ्स, अर्थात काही चुकीचे समज. यामध्ये सगळ्यात पहिला समज असा असतो जो स्त्रियांच्या बाबतीत गृहीत धरला जातो, तो म्हणजे स्त्रियांना असणारी कामेच्छा ही एकतर खूप कमी असते किंवा जास्त असते. पण कामेच्छा ही व्यक्ती सापेक्ष बदलते. त्यामुळे स्त्रियांना कामेच्छा जास्त असते किंवा पुरुषांना जास्त असते असं त्याचं जनरलाइज आपण ठरवणं हे चुकीचं आहे. व्यक्तीनुसार ही गोष्ट बदलते. त्यामुळे जर आपल्या पार्टनरला कामेच्छा कमी जाणवत असेल, सेक्शुअल डिझायर कमी जाणवत असेल, तर त्याविषयी आपल्या पार्टनरशी बोलणं जास्त गरजेचं आहे आणि त्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची मिथ अर्थात दुसरी समजूत ती अशी आहे की जसं तुमचं वय वाढेल तशी ही इच्छा म्हणजे पुरुषांच्या बाबतीत साधारणतः वयाच्या 50 नंतर ही कमी होते आणि तसंच स्त्रियांच्या बाबतीत मेनोपॉज नंतर कामेच्छा प्रचंड कमी होते. खरं तर कामेच्छा कमी होते हा यातला भाग नाही आहे. त्यावेळेस येणारे फिजिकल डिस्कम्फर्ट किंवा शरीर ज्या पद्धतीने या इच्छेला रिस्पॉन्स देतं त्यामुळे तयार होणारा डिफेन्स म्हणजे हळूहळू खरं तर या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून कामेच्छा कमी झाली असं वाटू शकतं. म्हणजे मेनोपॉजमध्ये जर स्त्रियांना मेनोपॉजमधनं त्या जात असतील किंवा मेनोपॉज घडून गेला असेल तर त्यामध्ये स्त्रियांना जर योनिमार्गाला ड्रायनेस येत असेल, वजायनल ड्रायनेस जाणवत असेल तर त्यातनं होणाऱ्या त्रासामुळे खरं तर या गोष्टीकडे पाठ फिरवली जाते. याचा अर्थ कामेच्छा कमी असा होत नाही. किंवा पुरुषांच्या बाबतीतही तेच आहे. ताठरता टिकत नसेल कमी होत जाणाऱ्या हॉर्मोन्सच्या प्रमाणामुळं, टेस्टोस्टेरॉनच्या प्रमाणामुळं तर कदाचित या गोष्टीकडे पाठ फिरवली जाते. पण याचे योग्य उपचार जर घेतले तर आपली असणारी कामेच्छा आणि आपण ज्या पद्धतीचं सेक्शुअल लाईफ एन्जॉय करतोय या दोन्हीची सांगड घालणं शक्य होईल. यातला तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे बऱ्याचदा असं असतं की इंटरनेटवरती जाहिरात केल्या जाणाऱ्या आणि सो कॉल्ड काही विकल्या जाणारी गोळ्या औषधं असतील, काही हर्ब्स असतील की ज्यामध्ये असं लिहिलेलं असतं की यातून तुमची सेक्शुअल डिझायर वाढेल किंवा तुमचं सेक्शुअल प्लेजर वाढेल. पण ते तसं होत नाही. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी फेक असतात. म्हणजेच यातनं कुठलाही परिणाम होण्याच्या ऐवजी केवळ दुष्परिणाम शरीरावरती होऊ शकतो. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिरातींना बळी पडण्याआधी जर आपल्याला आपल्या सेक्शुअल डिझायरमध्ये काही प्रॉब्लेम जाणवत असेल तर त्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन, सल्ला घेणं आणि त्यांच्याचकडून औषधोपचार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे.